आजीच्या हातची जादू. आपण करायला घेऊया. आपण एक पळी तेल घातलेलं आहे आणि तेलासोबतच आपण 2 ते 3 चमचे भरून तूप घालत आहोत. तुपाच्या जागी तुम्हाला हवं तर तुम्ही बटर सुद्धा घालू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया एक लहान चमचा जिरं आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये घालूया अख्खा गरम मसाला. त्यामध्ये आपण घालत आहोत तेजपत्ता, हिरवी वेलची, मोठी वेलची, चक्रीफूल, दालचिनी आणि 2 ते 4 लवंग. छान परतवून घ्या. आपण यामध्ये आता घालूया 2 कांदे बारीक चिरलेले. कांदे चांगले परतवून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. 1-2 मिनिटं परतवूया. आणि आता कांद्यासोबतच आपण टोमॅटो सुद्धा घालूया, म्हणजे कांदा टोमॅटो एकत्र शिजून निघेल. आता झाकण ठेवूया आणि जरा शिजवून घेऊया. झाकण काढलेलं आहे आणि इथे आपला कांदा टोमॅटो पण शिजलेला आहे. आणि एकीकडे काय केलं, आपण पाणी तापत ठेवलेलं आहे आणि आपण गरम पाणीच वापरणार आहोत पुलावसाठी. आता यामध्ये आपण घालूया 2 चमचे आलं लसणाची पेस्ट. आता हे चांगलं परतवून घेऊया. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया आपला आगरी मसाला सोबत हळद. त्यानंतर आपण घालतोय धना पावडर. आता हे चांगलं परतवून घेऊया. मसाले घालताना आज आपण मंद करूया की जेणेकरून आपले मसाले करपायला नको. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया भाज्या. झाकण काढूया आणि यामध्ये भाज्या ॲड करूया. सर्वप्रथम आपण घालतोय फरसबी, मटार आणि सोबत घालूया गाजर. परतवून घेऊया चांगलं. आता यामध्ये आपण बटाटासुद्धा ॲड करणार आहोत, पण बटाटा काळा पडायला नको, त्यामुळे आपण पाण्यात ठेवला होता तो आधी काढून घेऊया आणि मग तो यामध्ये ॲड करूया. सर्व भाज्या ॲड करून झालेल्या आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया गरम, कारण आपल्याला या सर्व भाज्या अर्ध शिजवून घ्यायच्या आहेत. आपला बटाटा अर्ध्यापर्यंत शिजला की मग आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. तर आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. भाज्या आपल्या अर्ध्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया. सर्व तांदूळ व्यवस्थित ॲड करूया. आता हे छान मिक्स करून घेऊया.
हे मिक्स झाले की आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते, म्हणजे सुमारे 3 वाट्या होत्या. तर 3 वाट्यांना आपण 4-4.5 वाट्या पाणी घेतलेलं होतं. ते गरम केलेलं होतं आणि तर तेच वापरलेलं आहे आपण. आता आपण गॅस मिडियम करूया, झाकण ठेवूया आणि 15 मिनटं आपण हा राईस शिजवून घेऊया. तोपर्यंत एका बाजूला आपण हे काजू छान असे तळून घेऊया. आम्ही हे तुपामध्ये तळतोय, तुम्हाला हवं तर तुम्ही तेलामध्ये तळलात तरी चालेल. हे वरचेवर तळत आहोत, ह्याने चांगले असे क्रिस्पी होतात. आपण झाकण काढूया आणि इथे पाहू शकता अगदी सुटसुटीत झालेला आहे आपला राईस आणि कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे.